हॅलो. आज आपण सायन्स बघणार आहेत. तर सायन्स हे सुरुवातीला सिलेबस आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण सायन्सचा सिलेबस बघूया की सायन्सचा सिलेबस काय आहे आणि ग्रुप डीला सायन्सवर क्वेश्चन कसे येतात. हे ऑफिशियल नोटिफिकेशनमधलं हे काढलं आहे आपण स्क्रीनशॉट की किती कोणता सब्जेक्ट किती कोणत्या सब्जेक्टचं वेटेज किती आहे ते, की सामान्य विज्ञान किंवा जे आपण जनरल सायन्स म्हणतो ते 25 मार्क्सला आहे, नंतर गणित 25 मार्क्सला आहे, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती 30 मार्कला आहे आणि सामान्य ज्ञान याच्यामध्ये पण थोडं सायन्स येतं. सायन्स इकडं पण सामान्य ज्ञानमध्ये पण सायन्स आहे थोडं, त्याच्यामुळं या एक्झामला सायन्सला खूप व्हॅल्यू आहे. बाकी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. 1/3 हे सगळं सिलेबस आहे. सायन्स जनरल आपल्या नोटिफिकेशनमध्येच दिलेलं आहे की सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स हे जनरल सायन्स लागणार आहे 10वी स्तरावरचं. एवढं काही इथं डीप जाण्याची गरज नाही. 10वी स्तरावरचं म्हणजे CBSEला जे असतं ते. याच्यामध्ये सायन्समध्ये 3 गोष्टी आहेत, तुम्हाला माहिती असेल. 3 गोष्टी म्हणजे कुठल्या? भौतिकशास्त्र फिजिक्स, रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि जीवशास्त्र लाईफ सायन्सेस. तर याच्यामध्ये आपल्याला मेनली बघायचं आहे की कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत किंवा PYQच्या अनालिसिसनुसार हे करायचं आहे की आपल्याला कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायला पाहिजे आणि कुठल्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येतात. सुरुवातीला आपण बघू की सिलेबसमध्ये हे बघ, नंतर 4था मुद्दा बघितला होता आपण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान, हे विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या करंट अफेअर काय आहे, करंट अफेअर काय आहे किंवा टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट कुठला आहेत आत्ता, ह्याच्यामध्ये पण क्वेश्चन विचारतात. हे कसं केलं होतं बघा. सामान्य ज्ञान 25 मार्काला आहे आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे 20 मार्काला आहे. इथं पण सायन्स थोडं येणार आहे, त्यामुळं या एक्झामला सायन्सला खूप वेटेज आहे. सुरुवातीला आपण याचा सिलेबस बघून घेऊया की या एक्झामसाठी सिलेबस काय काय आहे. 3 बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 तर माहिती आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये सुरुवातीला बायोलॉजीचे बघा काय काय करायचं आपल्याला. बायोलॉजी एक आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. सुरुवातीला सेलपासून बनतं टिश्यूपासून बनतं ऑर्गन आणि ऑर्गनपासून बनतं ऑर्गन सिस्टम. सेलला काय म्हणतात? उतीपासून बनतात पेशीपासून बनतात अवयव आणि अवयवापासून बनतात इंद्रिय संस्था. तर आपल्याला ह्या इंद्रिय संस्था बघायच्यात. इंद्रिय संस्था ऑर्गन सिस्टम, जसं की रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, हे सगळ्या ज्या ऑर्गन सिस्टम आहेत किंवा इंद्रिय संस्था आहेत हे सगळे बघायचे. त्यानंतर हे सेल नंतर येतं टिश्यू. याच्या टिश्यूचे किंवा उतींचे प्रकार काय आहेत, टिश्यू अँड इट्स टाईप्स. नंतर बायोडायव्हर्सिटी. नंतर होते न्यूट्रिशनमध्ये पण असं डिव्हिजन केले की जे कमी प्रमाणात लागणार आहेत किंवा जे जास्त प्रमाणात लागणार आहेत ते, जसं मायक्रो न्यूट्रियंट आणि मॅक्रो न्यूट्रियंट. आता मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे काय असते? कमी प्रमाणात लागणार आहे, कमी प्रमाणात. आणि मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात.
मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक एक्झाम्पलला क्वेश्चन असतो तो की विटॅमिन्स आणि दुसरं असते मिनरल्स. हे सगळं बघायचं आपल्याला. विटॅमिन्सचं पण पाण्यात विरघळणारे, फॅट म्हणजे वसामध्ये विरघळणारे विटॅमिन्स कुठले कुठले येतं. आणि नंतर मॅक्रोमध्ये आपल्याला बघायचं आहे कर्बोदके, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फॅट. हे सगळं न्यूट्रिशन मध्ये बघायचं. हा पण सर्वात महत्वाचा टॉपिक आहे न्यूट्रिशन. नंतर बघायचंय ग्रंथी, संप्रेरके आणि विकारे, ग्लँड्स, हार्मोन्स आणि एन्झाईम्स. वेगवेगळ्या ग्लँड्स वेगवेगळे हार्मोन्स रिलीज करतात. कुठल्या ग्लँड आहेत आणि कुठं त्यांचं पोझिशन आहे, हे सगळं ग्रंथी, हार्मोन्स आणि एन्झाईम्स मध्ये. नंतर कोऑर्डिनेशन इन ह्युमनचं कोऑर्डिनेशन कसं होतं, इयर, कान, नाक, डोळा यांचं सगळं कोऑर्डिनेशन कसं होतं ब्रेन सोबत. पेशी, हे आता सांगितलं तुम्हाला, पेशीपासून उती बनतात. म्हणजे ह्या पेशींचा एक समूह काय करतो, उती तयार करतो. नंतर बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. यामध्ये मेनली बघायचं आपल्याला R.H. विटाकर, यांनी दिलेले 5 समूहामध्ये क्लासिफिकेशन केले ऑर्गॅनिझमचं. ते बघायचं आपल्याला. ते कसं केलंय, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल. म्हणजे मराठीतून कसं, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, आणि ॲनिमल्स. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट्स आणि ॲनिमल्स. जीवांचे वर्गीकरण झालं. नंतर तसंच वनस्पतींचं वर्गीकरण करायचंय, प्राण्यांचं वर्गीकरण करायचंय आणि आरोग्यशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे डिसीजेस किंवा रोग. असं ग्रुप डी ला असे क्वेश्चन येत आहेत की चार रोगांची नावं दिलेत. त्यामध्ये विचारतात की जीवाणूजन्य रोग कोणता आहे, विषाणूजन्य रोग कोणता आहे, किंवा प्रोटोझोआ जीवाणूमुळे कोणते होणारे रोग आहेत, विषाणूमुळे कोणते होणार आहेत, प्रोटोझोआमुळे कुठले होणार आहेत, आणि फंगल म्हणजे कवकांमुळे कुठले होणार आहेत, कवके. आणि काही परजीवी ॲनिमल आहेत, परजीवी त्यांच्यामुळे पण रोग होतात. तर ह्या सगळ्या रोगांची लिस्ट बघायची आपल्याला, आणि त्या लिस्ट बघून आपल्याला ते क्वेश्चन सोडवायचे. PYQ सोडवल्यानंतर आपल्याला आयडिया येणार आहे की कसे क्वेश्चन येत आहेत. बायोलॉजीचे एक लक्षात घ्या, सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात सेलवर. पहिलं आहे सेल. नंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे वर्गीकरण. याच्यामध्ये प्राण्यांचं आणि झाडांचं. नंतर न्यूट्रिशन वर येतात सगळ्यात पोषण, जे न्यूट्रिशन याच्यामध्ये सगळे जे विटॅमिन ते येतं, पोषण सगळ्यात जास्त क्वेश्चन. नंतर आहेत हेल्थ सायन्स किंवा आरोग्यशास्त्र. हे 5-6 मेन टॉपिक आहेत. ते सुरुवातीला टार्गेट करून आपण ते सुरुवातीला करून घेऊया. ते केल्यानंतर बऱ्यापैकी सिलेबस आपला कव्हर होईल. हे बायोलॉजी झालं.
बायोलॉजी. नंतर तसंच बघायचं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण कसे क्वेश्चन येतात किंवा सिलेबस आपल्याला काय करायचं आहे, काय कव्हर करायला पाहिजे आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत जे की परीक्षाला डायरेक्टली येऊ शकतात. पहिलं केमिस्ट्रीमध्ये की फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर्स, म्हणजे द्रव्याचे भौतिक वर्गीकरण कसं केलंय की सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेस याचं क्लासिफिकेशन केलंय. सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेस ते बघायचं आपल्याला. नंतर द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण, हे भौतिक झालं, फिजिकल, आणि नंतर केमिकल. नंतर अणु आणि त्याची रचना, ॲटम्स आणि स्ट्रक्चर्स. नंतर आवर्त सारणीवर बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. आवर्त सारणी याच्यामध्ये गण काय आहेत, आवर्त काय आहेत, किंवा अणु नंबर काय आहे, अणु नंबर काय आहे, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, वस्तुमान म्हणजे काय, नंतर आयसोटोप म्हणजे काय, आयसोबार म्हणजे काय, हे सगळे क्वेश्चन आवर्ती पिरियॉडिक टेबलमधून येत आहेत. नंतर मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज, काय डिफरन्स आहे यांच्यामध्ये. नंतर रासायनिक रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, वेगवेगळे टाईप आहेत ते बघायचे. नंतर ॲसिड बेस आणि साल्ट्स, हे सगळ्यात महत्त्वाचे, ॲसिड बेस आणि साल्ट्स. नंतर केमिस्ट्री ऑफ कार्बनचे ॲटम, कार्बनचे वेगवेगळे ॲलोट्रोप्स होतात, ॲलोट्रोप्स जसं की ग्राफाईट, डायमंड, हिरा, हे सगळे काय कार्बनच्या ॲलोट्रोप्स आहेत. हे सगळं आपल्याला कार्बन रसायनशास्त्रामध्ये बघायचं. हे झालं केमिस्ट्री. सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात हे ॲसिड बेस आणि साल्ट, नंतर आवर्त सारणी, नंतर ॲटम्स आणि स्ट्रक्चर्स, पिरियॉडिक टेबल, आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र. याच्यामध्ये मेनली क्वेश्चन येतात की खाण्याचा सोडा म्हणजे काय, किंवा धुण्याचा सोडा काय आहे. हे डे टू डे ऑब्झर्वेशन मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र याच्यामध्ये येतात, केमिस्ट्री. नंतर शेवटी बघायचं आपल्याला भौतिकशास्त्र किंवा फिजिक्समध्ये कुठले टॉपिक करायचे आहेत बघा. युनिट्स अँड इट्स मेजरमेंट्स, सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात इथंच, युनिट्स अँड मेजरमेंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत जसं की CJS, MKS याचे टाईप. नंतर बघायचे आपल्याला सदिश आणि अदिश, स्केलार आणि वेक्टर क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय असते, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय असते. इथं अजून एक मेन टॉपिक आहे की डायमेन्शन्स. जसं विचारतात फोर्सचं डायमेन्शन काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मासला M लिहितात, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंद लिहितात. तर याचं डायमेन्शन काय येईल, डायमेन्शन्स. नंतर बघायचं दुसरा टॉपिक आहे की गती आणि गतीचे प्रकार आणि गतीचे नियम. मोशन, लॉज ऑफ मोशन्स. नंतर आहे फोर्स आणि गुरुत्वाकर्षण, वस्तुमान, वजन व संयोग, फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन. नंतर दाब आणि घनता, प्रेशर अँड डेन्सिटी. नंतर कार्य, ऊर्जा आणि शक्ती, वर्क, एनर्जी आणि पॉवर. नंतर आहे उष्णता व तापमान, साऊंड, लाईट, विद्युतधारा व चुंबकत्व, इलेक्ट्रिक करंट अँड इट्स मॅग्नेटिझम. हा झाला सगळा सिलेबस. आज आपण बायोलॉजीपासून सुरू करूया, कारण सगळ्यात जास्त क्वेश्चन हे बायोलॉजीवर येतात आणि त्यात सगळ्यात जास्त क्वेश्चन हे सेल या टॉपिकवर येतात. त्यामुळं आपण जो सगळ्यात जास्त क्वेश्चन येणार आहेत तो सिक्वेन्स ठेवून आपण
सेल हा टॉपिक चालू करूया. सेल तुम्हाला म्हणलं होतं की आपण आता डिस्कस करताना हे केलं की सेल म्हणजे काय, तर पेशी कशापासून पेशी म्हणजे काय, सगळ्यात लहान संरचनात्मक किंवा कार्यात्मक स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल घटक आहे. संरचनात्मक किंवा कार्यात्मक घटक आहे. आता इथं सर्व वनस्पती व प्राण्यांमध्ये प्राणी हे पेशींचे बनलेले असतात. सगळ्या वनस्पती, सगळ्या ॲनिमल्स आणि सगळे जे काही प्लांट्स आहेत आणि जे काही ॲनिमल्स आहेत या सगळ्यांमध्ये पेशी असते. आपल्याला या पेशीमध्ये 3-4 सायंटिस्ट बघायचे. सुरुवातीच आहे की रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला होता 1665ला. पहिला बघितला आपण रॉबर्ट हुक 1665ला यांनी काय केलं तर पेशीचा शोध लावला होता. हा पेशीचा शोध यांनी डेड लिव्हिंग सेलमध्ये लावला होता. त्यांना हे सुरुवातीला मधाच्या पोळ्यासारखं दिसलं होतं सेल, त्यामुळंच त्यांनी नाव दिलं होतं सेल हा लॅटिन वर्ड आहे, म्हणजे एम्प्टी हॉल, रिकामा हॉल सारखं दिसलं होतं म्हणून त्यांना नाव दिलं होतं सेल. एवढं लक्षात येते. रॉबर्ट हुकनं लावलं होतं. आता ह्या सेल पेशीपासून बनतात उती, हे आपण बघितले. पेशीचा समूह बनतो, हा एक पेशी, हा पेशीचा समूह झाला. या पेशीच्या समूहानं बनल्या उती टिश्यूच्या समूहानं बनतं अवयव किंवा आपण असं म्हणतो इंद्रिय. इंद्रियाच्या समूहानं बनतं इंद्रिय संस्था. आता इंद्रिय संस्थाचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जसं आपण आता बघितलं तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम किंवा नर्वस सिस्टम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम, म्हणजे जे नर्व्स मेंदूविषयी रिलेटेड आहेत ते, डायजेशन विषयी रिलेटेड आहेत त्या मसल एकत्र येऊन होतं अवयव संस्था. आणि अवयव संस्थानं बनतं आपलं पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टम, आपलं पूर्ण ऑर्गॅनिझम्स बनतो अवयव संस्थानं. लक्षात येतं. पेशीनं बनतं उतीनं बनतं अवयव, अवयवनं बनता अवयव संस्था, अवयवालाच काय म्हणतात इंद्रियानं बनतं इंद्रिय संस्था, आणि इंद्रिय संस्थेने सगळं आपण जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरं हे बघायचं आपल्याला पेशीचा सिद्धांत किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये सेल थेअरी असं म्हणतात. पेशीचा सिद्धांत याच्यामध्ये पण आपण जसं रॉबर्ट हुक बघितलं होतं आता, रॉबर्ट हुक ज्यांनी डेड सेलमध्ये हे बघितलं होतं, सेलचा शोध लावला होता. तसं इथं पण 2-3 आपल्याला सायंटिस्ट बघायचे. हे 3 सायंटिस्टनं सेल थेअरी मांडली. सेल थेअरी मॅथ्यूअस शेल्डन, थिओडॉर शॉन. शेल्डन किंवा शॉन हे असं नाव फ्लोमध्ये घेतात. शेल्डन आणि शॉन. आणि नंतर आहे रुडॉल्फ विर्चाव. हे सेलचे मेनली 3 पॉस्ट्युलेट आहेत. हे पहिले 2 पॉस्ट्युलेट्स हे सुरुवातीला ह्या दोघांनी दिलेत, शेल्डन आणि स्वॅन्सनं, आणि नंतर तिसरं जे वाक्य आहे ते रुडॉल्फ विर्चावनं दिलंय. आपण बघतोय सेल थेअरी किंवा पेशी थेअरी. पेशी सिद्धांत हा सजीवाच्या रचना व कार्यात्मकाचा एक महत्वाचा जैवशास्त्रीय सिद्धांत आहे. याच्यामध्ये नावं बघितले, नाव काय बघितले. मॅथ्यूअस शेल्डन 1838ला हे केलं होतं त्यांनी. थिओडॉर शॉन 1839ला आणि रुडॉल्फ विर्चाव. हे 3 नावं लक्षात ठेवायचे. तर पेशी सिद्धांताची तत्वे इथं बघा, हे 3 तत्वे. हे पहिले 2 तत्वे हे शेल्डन आणि श्वॅननं दिलेत.
शेल्डन आणि श्वानने दिलेत. आणि तिसरं तत्व हे विरचावनं दिले, रुडॉल्फ विरचाव बघितलेला आपण, विरचाव. तर ते काय म्हणतं, पहिलं की सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात. पहिलं वाक्य, सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात आणि पेशी ही सजीवांच्या सर्वात लहान रचनात्मक किंवा कार्यात्मक घटक आहे. हे पहिले 2 वाक्य दिलेत सेल थिअरीचे, शेल्डन आणि स्वॅननं. आणि तिसरं वाक्य दिलेलं आहे अडॉल्फ विरचावनं. अडॉल्फ विरचाव तो काय म्हणला, ओमिनस सेल्युला ई सेल्युला. ओमिनस सेल्युला ई सेल्युला हे लॅटिन वर्ड आहे, म्हणजे नवीन पेशी पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच तयार होतात. काहीतरी मागं पाहिजे ना पुढं पेशी अस्तित्वात येण्यासाठी, त्यामुळं पूर्वी जे अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच दुसरी पेशी तयार होती. म्हणजे हा डिबेट कसा होता की कोंबड्या आधी का अंडा आधी. पेशीची 3 तत्वे आहेत. नंतर हे आपण सगळे नावं बघायचे की पेशीच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती, आणि याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. प्रत्येक योगदान देणाऱ्या व्यक्तीवर कधी ना कधी क्वेश्चन आलेला आहे. पहिलं बघायचं, रॉबर्ट हुक यांनी काय केलं, 1665ला पेशीचा शोध लावला होता. रॉबर्ट हुक त्यांनी हे कॉर्क किंवा झाडाची साल, कॉर्क या झाडाची साल या सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केला होता कॉर्कचा, आणि त्यांना ते मधमाशाच्या पोळ्यासारखी रचना दिसली होती, आणि त्यामुळे त्यांनी त्या कप्प्याला काय नाव दिलं होतं, सेल. असं त्यांना रिकाम्या रूम सारखी दिसलं होतं ते कप्पा. रॉबर्ट हुक इंग्लंडचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं होतं, झाडाच्या सालमध्ये बघितलं ते कशी दिसली त्यांना, मधमाशाच्या पोळ्यासारखी. त्यांनी पाहिलेली पेशी ही मृत पेशी होती. मृत पेशी, डेड सेल होती, डेड सेल. आणि त्यांनी हे सगळं जे पाहिलं होतं ते मायक्रोग्राफिया या पुस्तकातून त्यांनी हे सगळी पेशीची संकल्पना मांडली होती. नंतर दुसरा योगदान दिले लिओन हॉक. हे नेदरलँडचे सायंटिस्ट होते. यांनी 1674 मध्ये यांनी एक अत्यंत शक्तिशाली एक सूक्ष्मदर्शक तयार केला होता. सूक्ष्मदर्शक जे की आपण भरपूर झूम करून एखादी सेलला ऑब्झर्व करू शकतो, सेलचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी. सूक्ष्मदर्शक म्हणजे पॉवरफुल मायक्रोस्कोप जे की तो आपण झूम करून सेलचा अभ्यास व्यवस्थित करू शकू. यांनी जसं रॉबर्ट हुकनं मृत पेशीमध्ये सुरुवातीला हे केलं होतं, पेशींचं निरीक्षण केलं होतं, तसं लिओन हुकनं सर्वात प्रथम जिवंत पेशींमध्ये पेशीचं निरीक्षण केलं होतं. त्यांनी लिओन हुकनं जीवाणू, शुक्राणू आणि आदिजीवी किंवा प्रोटोझोआ यांचा शोध लावला होता. त्यामुळे यांनाच सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक असेही म्हणले जाते. सूक्ष्म जीवशास्त्र म्हणजे फादर ऑफ बॅक्टेरिया. लिओन हुकून LL वरून असं लक्षात ठेवा. लिओन हुक LL यांनी काय केलं तर लिव्हिंग सेलमध्ये म्हणजेच जिवंत पेशींमध्ये हे निरीक्षण केलं होतं लिओन हुक. आणि रॉबर्ट हुकनं मृत पेशीमध्ये. एवढंच लक्षात ठेवा. लिओन हुक दुसरा बघितला. नंतर तिसरा बघायचा आहे रॉबर्ट ब्राउन. 1831 वनस्पती शास्त्रज्ञ होते ते, प्लांटचे. रॉबर्ट ब्राउननं काय केलं होतं, न्यूक्लियसचा शोध लावला होता. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, म्हणजे हे पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतो. केंद्रक हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं रॉबर्ट ब्राउन केंद्रक. रॉबर्ट ब्राउननं केंद्रकाचा शोध लावला. केंद्रक हे पेशीचे नियंत्रण केंद्र आहे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. आणि त्यांनी पेशीच्या अभ्यासात योगदान त्यांचं खूप महत्वाचं आहे. रॉबर्ट ब्राउन. शेवटचं बघायचंय जोहान्स परकिंजे. हे शरीरशास्त्रज्ञ होते.
त्यांनी अर्धद्रव्य पदार्थाला किंवा प्रद्रव्य किंवा प्रोटोप्लाझम असे नाव दिलं. अर्धद्रव्य पदार्थाला प्रोटोप्लाझम, जे की न्यूक्लियसमध्ये जे हे मटेरियल आहे सगळं, याला काय नाव दिलं होतं त्यांनी? प्रद्रव्य. जोहान्स पर्किंजे. आणि ह्या प्रद्रव्यामध्येच पेशीतील सर्व जैविक क्रिया घडून येतात. सगळ्या जैविक क्रिया आहेत त्या प्रद्रव्यामध्ये घडून येतात, हे त्यांनी सांगितलं होतं. पेशी सजीव आहेत हे स्पष्ट करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. जोहान्स पर्किंजे. सुरुवातीपासून सायंटिस्टचे योगदानाचं परत एकदा बघा. पहिले रॉबर्ट हुकनं डेड सेलमध्ये केलं होतं, मृत पेशींमध्ये केलं होतं त्यांनी. मृत पेशींमध्ये झाडाच्या सालीमध्ये केलं होतं. त्यांना कसं दिसलं होतं? मधमाशाच्या पोळीसारखं. आणि ते बुक कुठलं होतं? मायक्रोग्राफिया. दुसरं आहे लिव्हानहुक म्हणजे लिव्हिंग सेलमध्ये केलं होतं. शक्तिशाली मायक्रोस्कोप डेव्हलप केला होता. त्यांनाच सर्वप्रथम जिवंत पेशींचं निरीक्षण केलं होतं. हे एका तळ्यातल्या सेलमध्ये केलं होतं त्यांनी. त्यांनीच जीवाणू, शुक्राणू आणि आदिजीवी यांचा शोध लावला आणि त्यांनाच सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक असं म्हणलं जातं. लिव्हानहुक नंतर रॉबर्ट ब्राऊननी न्यूक्लियसचा शोध लावला होता. आणि न्यूक्लियस हेच नियंत्रण केंद्र आहे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. आणि पेशीच्या रचनेच्या अभ्यासात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. शेवटचं चौथा बघितलं तर आपण जोहान्स पर्किंजे. त्यांनी अर्धद्रव्य पदार्थाला नाव दिलं होतं प्रोटोप्लाझम. आणि प्रोटोप्लाझम मध्ये सगळ्या क्रिया घडून येतात, जैविक क्रिया. पेशी हे सजीव आहेत आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचं योगदान महत्वाचं आहे. आता ह्याच्यावर काही PYQ विचारलेले आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले आहेत. आपण जे आतापर्यंत बघितलेत ते बघूया 2-3, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की आपण किती अभ्यास करायला पाहिजे, किती डेप्थमध्ये जायला पाहिजे, काय आणि कुठल्या टॉपिकला महत्त्व द्यायला पाहिजे. पहिला क्वेश्चन आहे, पेशीतील द्रव पदार्थास प्रोटोप्लाझम ही संज्ञा कोणी मारली? प्रोटोप्लाझम ही संज्ञा कोणी वापरली? पहिले पर्किंजे, रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राऊन आणि विर्चाव. तर हे आपण आता बघितलं वर की हे कोणी केलं होतं? पर्किंजे. रॉबर्ट हुकनं काय केलं होतं? सुरुवातीला सेल किंवा पेशीचा शोध लावला होता निर्जीव वस्तूमध्ये. रॉबर्ट ब्राऊननी न्यूक्लियस किंवा केंद्रकाचा शोध लावला होता. केंद्रक किंवा न्यूक्लियसचा. नंतर विर्चावने काय केलं होतं? जे आपण पेशीची किंवा सेलची थेअरी बघितली, त्यामध्ये तिसरं प्रिन्सिपल विर्चावने दिलं होतं. 3 प्रिन्सिपल होते. तिसरं प्रिन्सिपल सेल्युलस ओम्युना ई सेल्युलस, हे तिसरं प्रिन्सिपल दिलं होतं. सेल हे आधी इस्टॅब्लिश असलेल्या सेलपासून तयार होती. हे सगळे NTPC ग्रुप डी ला विचारलेले क्वेश्चन आहेत किंवा RRB ग्रुप डी ला विचारलेले क्वेश्चन आहेत. आता बेसिक किंवा स्ट्रक्चरल युनिट, जीवांची मूलभूत संरचना, बेसिक किंवा स्ट्रक्चरल युनिट एकके कोणती आहेत? हे तंतू, पेशी, पहिला पर्याय तंतू, दुसरा आहे पेशी, तिसरा उती आणि चौथा हाडे. बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट काय आहे? पेशी. आपण बघितलं होतं पेशीपासून बनतात उती, उतीपासून अवयव. बाकीचे हे ऑप्शन जवळ पण नाहीत. पेशी. परत हा क्वेश्चन बघा, ALP CBT 1 ला विचारलाय. तंतुकणिका, रायबोझोम्स इत्यादी सारखी विविध पेशी अंगके मिळून जीवनाचे मूलभूत एकक बनवतात, यास काय म्हणतात? म्हणजे तंतुकणिका हे पुढे आपल्याला सेलमध्ये असे वेगवेगळे पेशीची अंगके आहेत, पेशी अंगके. त्यालाच आपण इंग्रजीत
सेल ऑर्गॅनिल्स असं म्हणतो. सेल ऑर्गॅनिल्स बघायचे, जसं की हे न्यूक्लियस किंवा केंद्रक बघितलं आपण. केंद्रकाच्या खाली असं रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आणि स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. दुसरे पण आहेत तिथं असे सगळे अंगके, पेशीचे अंगके. ही सगळे आपल्याला पेशीचे अंगके बघायचे आहेत नंतर पुढं. तंतुकणिका, रायबोझोम्स इत्यादी सारखी विविध पेशी अंगके मिळून जीवनाचे मूलभूत एकक बनवतात. यास काय म्हणतात? मूलभूत एकक बनवतात. पर्याय आहेत उती, दुसरा पर्याय अंगक किंवा ऑर्गन, तिसरा पर्याय पेशी आणि चौथा पर्याय इंद्रिय संस्था. तर मूलभूत आहे, एकक आहे, त्याचं उत्तर काय असणार? पेशी. परत क्वेश्चन आहे, तलावाच्या पाण्यातील मुक्त जिवंत पेशींचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तलावाच्या पाण्यातील तलावाचं पाणी आणि मुक्त जिवंत पेशींचा शोध पहिले रॉबर्ट हुक यांनी 1665 या वर्षी. दुसरा ऑप्शन आहे रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 यापूर्वी. तिसरं आहे ल्युएनहोक यांनी 1674 यापूर्वी किंवा वुर्चो यांनी 1855 यापूर्वी. आपण बघितलेलं आहे रॉबर्ट हुक यांनी डेड सेलमध्ये किंवा निर्जीव सेलमध्ये केलं होतं. कॉर्क किंवा निर्जीव सेलमध्ये केलं होतं. रॉबर्ट ब्राउननी न्यूक्लियसचा शोध लावला होता. न्यूक्लियस किंवा केंद्रक. ल्युएनहोक यांनी 1674 या वर्षी मुक्त जिवंत पेशींचा शोध लावला होता. याचं उत्तर आहे 3. आणि विरचाव बघितले होते आपण, ते तिसरा पॉइंट त्यांनी ऍड केला होता. शेवटी पेशीचा शोध कोणी लावला होता? ऑप्शन आहेत थिओडोर शॉन, रॉबर्ट हुक, मेथियास शेल्डन आणि रिडॉल्फ विर्चो. तर पेशीचा शोध सुरुवातीला लावला कोणी? रॉबर्ट हुकनी 1665. NTPC 30 डिसेंबर 2020 ला क्वेश्चन विचारला. स्वतंत्र अस्तित्वासाठी समक्ष असलेल्या जीवाचे सर्वात लहान एकक काय आहे? ऑप्शन आहेत पेशी, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया आणि प्रोटोप्लाझम. स्वतंत्र अस्तित्वासाठी सक्षम असलेल्या जीवाचे सर्वात लहान एकक विचारले. लहान एकक काय असणार आहे? पेशी किंवा सेल. नंतर आपल्याला पेशीचे अवयव बघायचे आहेत किंवा पेशींमध्ये पूर्ण इंडिपेंडंट कारभार आहे पेशीचा. जसं की केंद्रक आणि दुसरे सोडून सगळे पेशीचे अंगके, हे सगळे आपल्याला अंगके बघायचे आहेत पेशीचे. एकदा हा फोटो बघा. ही वनस्पतीची पेशी आणि ही प्राण्यांची पेशी. ही तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया. सुरुवातीला इकडे असते सेल वॉल, पेशीभित्तिकाच्या दुसरा शेजारी लेअर पेशीभित्तिकाच्या शेजारी लेअर पेशीपटल. हा पूर्ण न्यूक्लियस आहे किंवा केंद्रकी. पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेलं पेशीद्रव्य हे जेली लाईक सबस्टन्स असतं पेशीद्रव्य. तर दुसरं आहे गॉल्गी काय इथे दिसतं बघा. नंतर हे लवक. नंतर रिक्तिका बघा. ही प्लांट वनस्पतीमध्ये रिक्तिका मोठे असते आणि प्राण्यांमध्ये रिक्तिका ही छोटी असते आणि 3-4 अशा रिक्तिका असतात. नंतर आहे अंतर्द्रव्य जलिका.
न्यूक्लियसच्या वर हे दोन असं एकावर एक प्लेटा तयार केल्यासारखे, त्याला म्हणतात रायबोझोम्स. त्या रायबोझोमचे दोन प्रकार आहेत, एक आहे स्मूथ आणि एक आहे रफ. या डायग्राम मध्ये फक्त जाणून घ्या की कुठला सेलचा ऑर्गॅनेल आहे, सेलचा अवयव आहे आणि त्याचं नाव काय आहे. पहिल्या तंतुकणिका, अंतर्द्रव्यजलिका, पेशीभित्तिका, पेशीपटल, केंद्रकी, पेशीद्रव्य, गोल्गी काय, लवक आणि रिक्तिका. आता इथं काही गोष्टी इथंच ह्याच डायग्राम मध्ये क्लिअर करा की पेशीभित्तिका प्राणी पेशीमध्ये नाही, पेशीभित्तिका प्राणी पेशींमध्ये नाही. लवके किंवा इंग्लिशमध्ये त्यांना प्लास्टिड म्हणतात, प्लास्टिड पण प्राण्यांमध्ये नाही, प्राण्यांमध्ये प्लास्टिड अब्सेंट आहे. नंतर व्हॅक्युल्स किंवा रिक्तिका वनस्पतीमध्ये एकच असते, रिक्तिका एकच आणि मोठी. ॲनिमल्स मध्ये 3-4 असतात, 3-4 आणि छोट्या असतात, स्मॉल. लक्षात येते, हे वनस्पती आणि प्राणी पेशींमधलं फरक आहे. नंतर हे सगळे आपल्याला एक एक अवयव बघायचा आहे आणि एक एक अवयवाला दुसरं त्याचं टोपण नाव काय आहे ते बघायचंय. पहिले आहे पेशीभित्ती म्हणजे सेल वॉल. ही समजा ही पेशी अशी पूर्ण वनस्पती असू दे किंवा प्राणी असू दे, सेल वॉल ही आता ही वनस्पतीच आहे. आउटर मोस्ट लेअर आहे, सेल वॉल किंवा त्यालाच काय म्हणतात, पेशी भित्ती. आउटर मोस्ट आहे. पेशी भित्ती ही वनस्पती पेशीत आढळते आणि प्राणी पेशीत नसते. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आताच परत आपण त्या वरच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं, ही फक्त वनस्पतीमध्ये आहे, प्राणीमध्ये ॲब्सेंट आहे. ती पेशीला काय देते, आकार देते, मजबूती किंवा संरक्षण प्रदान करते. पेशीभित्ती फक्त वनस्पतीमध्ये, म्हणजे वनस्पतीला ती आकार किंवा मजबूती किंवा संरक्षण प्रदान करते. पेशीभित्ती मुख्यतः सेल्युलोज या पदार्थापासून बनलेली असते. सेल्युलोज हे काय आहेत, प्रथिने या सेल्युलोज पासून बनलेली आहे पेशीभित्ती. ती परिपारगम्य म्हणजे फुल्ली परमेबल असते. आता ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. परिपारगम्य म्हणजे फुल्ली परमेबल आहे, म्हणजे ती पूर्ण सबस्टन्स, ते ही एक पेशी, दुसरी एक पेशी, ह्या पेशीपासून इकडच्या पेशीमध्ये जायचे, म्हणजे ती काय परमिएबल आहे. मटेरियल ट्रान्समिट करतात, मटेरियल एका ह्याच्याकडून दुसरीकडे जातात, त्याला काय म्हणतात, परमिएबल. हे झालं सगळं सेल वॉल पेशीभित्तीवर बद्दल. फक्त डिफरन्स लक्षात ठेवा, वनस्पतीमध्ये आढळते, प्राण्यांमध्ये नसते. आणि त्यांचं मुख्य कार्य काय आहे ते लक्षात ठेवा, की आकार आणि मजबूती देते किंवा संरक्षण देते. दुसरं बघायचं आहे सेल मेम्ब्रेन. आता वनस्पतीमध्ये कसं होतं, पहिला पेशीभित्ती, पेशीभित्तीच्या शेजारी दुसरा लेअर आहे पेशीची झिल्ली. पेशीची झिल्ली किंवा त्यालाच काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. दुसरा लेअर आहे वनस्पतींमध्ये. आणि प्राण्यांमध्ये कसं होतं, प्राण्यांमध्ये पहिलाच आउटर मोस्ट लेअर असतो, प्राण्यांमध्ये सेल मेम्ब्रेन.
पेशीझिल्ली सर्व प्राण्यांमध्ये आढळते. हे सर्व प्राण्यांमध्ये का दिले? कारण की पेशी भित्ती ही फक्त वनस्पतीमध्ये होते. हे दोन्हीकडे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये दोन्हीकडे आढळून येते. ती पेशीला वेढून ठेवते व पेशीला संरक्षण देते. प्रोटेक्शन देण्याचं मेन काम आहे सेल मेम्ब्रेनचं. पेशीमध्ये कोणता पदार्थ आत बाहेर जातोय याचं नियंत्रण करतंय, म्हणजे हे अर्धपारगम्य आहे. आता पेशी झिल्ली आपण काय बघितलं होतं? पेशी सेल वॉल काय होतं? फुल परमिएबल होतं, परमिएबल. तसं पेशीची झिल्ली सेल मेम्ब्रेन कसं आहे? सेमी परमिएबल. पूर्ण सबस्टन्स ते आत घेत नाही, नियंत्रण ठेवतंय. ती मुख्यतः प्रथिने किंवा लिपिडे यांच्यापासून बनलेली असतात. सेल वॉल काय होतं? सेल्युलोज पासून बनलेली होती. सेल वॉल सेल्युलोज पासून बनलेली होती. पेशीचे अंतर्गत वातावरण स्थिर ठेवण्यास पेशी झिल्ली मदत करते. पेशी झिल्ली त्यालाच काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन. पेशी झिल्ली सर्व पेशींमध्ये आढळतात, प्राणी आणि ॲनिमलमध्ये. सेमी परमिएबल आहे, दुसरं एक लक्षात ठेवा, सेमी परमिएबल आहे आणि ते प्रथिने आणि लिपिडची बनलेली असतात. पेशीचे अंतर्गत वातावरण स्थिर ठेवण्यास पेशी झिल्ली मदत करते. आता याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे की बाह्य वातावरणापासून स्वतःचे घटक वेगळे ठेवण्यासाठी प्रत्येक पेशीभोवती एक डॅश असते. पहिला पर्याय पेशी भित्ती का? दुसरा पर्याय पटल, तिसरा पर्याय केंद्रक आणि चौथा पर्याय तंतू कणिका. आपण बघितलं होतं की सेल मेम्ब्रेन हे सेमी परमिएबल आहे. बाह्य वातावरणापासून स्वतःचे घटक वेगळे ठेवण्यासाठी प्रत्येक पेशीभोवती एक पटल असतो. कारण हेच सेमी परमिएबल आहे आणि दोन्ही प्लांटमध्ये पण आहे आणि ॲनिमलमध्ये पण आहे. वनस्पतीमध्ये पण आहे आणि प्राण्यांमध्ये पण आहे. आता पेशी भित्ती किंवा सेल वॉलचे मुख्य कार्य काय आहे? ती पदार्थ साठवण्याचे कार्य करते. ती पेशीला आकार व कडकपणा प्रदान करते. ती पेशी विभाजनासाठी जबाबदार आहे. ती कार्बोहायड्रेटच्या संश्लेषणात मदत करते. मेन फंक्शन काय बघितलं होतं आपण सेल वॉलचं? तर ती पेशीला आकार व कडकपणा प्रदान करते. वरच्या डायग्राममध्ये बघा आपण कसं केलं होतं, आपण बघितलं होतं मेन फंक्शन सेल वॉलचं पेशीला आकार किंवा मजबूत व संरक्षण प्रदान करते. आकार देतं, मजबूती देतं किंवा संरक्षण प्रदान करते. नंतर तिसरं बघायचं आपल्याला की न्यूक्लियस किंवा त्यालाच काय म्हणतात? केंद्रक. आपण सुरुवातीला बघितलं होतं की न्यूक्लियसचा शोध कुणी लावला होता? रॉबर्ट ब्राउन. केंद्रक हे पेशीचे नियंत्रण केंद्र आहे. केंद्रक त्याच्यावरूनच शब्द आलाय, नियंत्रण केंद्र. सेंटरला असतं न्यूक्लियसची सुरुवातीला डायग्राम बघा. न्यूक्लियस केंद्रकाच्या सेंटरला आहे केंद्रकी किंवा त्याला असं पण म्हणतात न्यूक्लियोलस. केंद्रक. न्यूक्लियसमध्येच डीएनए किंवा आरएनए असतात. डीएनए आणि आरएनए. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे क्रोमॅटिन पण आहे न्यूक्लियसमध्ये. हे डीएनए, आरएनए आणि क्रोमॅटिन हे आपला आनुवंशिक माहिती पुढे पाठवण्यासाठी महत्वाचं आहे. डीएनए, आरएनए हे सगळं
न्यूक्लियसमध्ये केंद्रकीमध्ये, नंतर न्यूक्लियसला आवरण आहे, केंद्रक आवरण. न्यूक्लियसला खाली न्यूक्लियसचा गोल न्यूक्लियस आहे हा. न्यूक्लियसला खाली एक असे जाळीसारखं अटॅचमेंट आहे, त्याला काय म्हणतात, अंतद्रव्य जालिका. अंतद्रव्य जालिका. ह्या अंतद्रव्य जालिकाचे पण 2 प्रकार आहेत. अंतद्रव्य जालिका आपल्याला पुढे बघायचे. अंतद्रव्य जालिका त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे स्मूथ किंवा रफ. स्मूथ किंवा रफ. न्यूक्लियस बघतोय आपण. न्यूक्लियस हे पेशीचे नियंत्रण केंद्र आहे, कंट्रोलर ऑफ द सेल. कंट्रोलर ऑफ द सेल. केंद्रकात आनुवंशिक माहिती DNA किंवा गुणसूत्रे साठवली जातात. हे आता बघितलं होतं आपण, DNA किंवा RNA किंवा खाली अजून बघितलेलं क्रोमॅटिन. हे सगळे आनुवंशिकतासाठी महत्वाचे आहेत. ते पेशीतील वाढ, विकास व विभाजन नियंत्रण ठेवते. वाढ, विकास आणि विभाजन नियंत्रण ठेवते. केंद्रकाला दुहेरी झिल्ली आहे. दोन झिल्ले आहेत केंद्रकाला. त्यावर केंद्रक छिद्रे असतात. केंद्रकाला दुहेरी झिल्ली आणि त्याच्यावर केंद्रक छिद्रे असतात. केंद्रकी ही रायबोझोम निर्मितीसाठी मदत करते. रायबोझोम्स तयार करण्यासाठी मदत करते. अजून असे सेल ऑर्गॅनिल्स आहेत की त्यांना डबल मेम्ब्रेन आहे किंवा दुहेरी झिल्ली. ते असं लक्षात ठेवा की मोस्ट निगेटिव्ह पर्सन, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस आणि प्लास्टिड. हे 3 आहेत की मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस आणि प्लास्टिड. हे 3 असे सेल ऑर्गॅनिल्स किंवा सेलचे अवयव आहेत की त्यांना दुहेरी झिल्ली. नंतर केंद्रकी न्यूक्लियस हे काय करतं, रायबोझोमच्या निर्मितीसाठी मदत करतं. प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये व मानवी लाल पेशींमध्ये केंद्रक नसतो. हे आपण पुढे बघणार आहेत. ॲनिमल आणि प्लांटच्या वर्गीकरणामध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सचं क्लासिफिकेशन कसं केलंय. आणि हे मानवी लाल रक्तांमध्ये केंद्रक नसतो. तर रक्तांमध्ये जे सेल आहेत त्यांचं असं वर्गीकरण केलंय. RBC, WBC आणि प्लेटलेट्स. RBC, WBC आणि प्लेटलेट्स. तर ह्या RBC मध्ये न्यूक्लियस नसतो, WBC न्यूक्लियस प्रेझेंट असतो, प्लेटलेट्समध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. तर ते हेच दिले. RBCचं लॉंग फॉर्मच आहे रेड ब्लड सेल. त्यांनाच दुसरं नाव म्हणतात इरिथ्रोसाइट्स. तर हेच एवढंच लक्षात ठेवा की प्रोकॅरियोट्स पेशींमध्ये व मानवी लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसतो. केंद्रक परत एकदा बघा. केंद्रक हे पेशीचे नियंत्रण केंद्र आहे. केंद्रकात आनुवंशिकता माहिती किंवा DNA साठवलेला असतो. ते पेशीतील वाढ, विकास व विभाजनाचे नियंत्रण ठेवते. केंद्रकी किंवा न्यूक्लियोलस ही रायबोझोम निर्मितीसाठी मदत करते. आणि प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये व मानवी लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसतो. हा केंद्रकी न्यूक्लियोलस, क्रोमॅटिन, केंद्रकाचे आवरण, डबल मेम्ब्रेन, सूक्ष्म छिद्रे, केंद्रक आणि अंतर्द्रव्य जालिका ही खाली न्यूक्लियसला अटॅच असते. हा सगळा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसला अटॅच आहे ही अंतर्द्रव्य जालिका. न्यूक्लियसवर क्वेश्चन बघा. पहिला की दृश्य केंद्रकातील खालीलपैकी कोणत्या दुहेरी स्तरीय पटलाद्वारे, दुहेरी स्तरीय म्हणते, पेशीद्रव्य वेगळे केले जाते आणि ते पेशीच्या जीवन प्रक्रियेस निर्देशित करते. पेशीच्या जीवन प्रक्रियेस निर्देशित करते. ऑप्शन आहेत लवके, दुसरा ऑप्शन आहे अंतर्द्रव्य जालिका,
तिसरा ऑप्शन आहे केंद्रक आणि चौथा ऑप्शन आहे रायबोझोम्स. तर हे दृश्य केंद्रकातील विचारते आणि लाईफ प्रोसेसेससाठी किंवा पेशीच्या जीवन प्रक्रियेत महत्वाचं आहे. तर याचं उत्तर आहे केंद्रक. पुढचा क्वेश्चन बघा, पेशीचा कोणता घटक अनुवांशिक पदार्थ धारण करतो? अनुवांशिक पदार्थ डीएनए किंवा आरएनए कुठं असतं? केंद्रकात, न्यूक्लियसमध्ये, केंद्रकात. ठीक आहे. नंतर आपल्याला हे पुढचे सगळे असे सेल ऑर्गॅनिल्स बघायचे आहेत. आज आपण परत एकदा रिवाइज करू की आपण आज काय काय बघितलंय आणि इथंच थांबून उद्यापासून पूर्ण राहिलेले बघूया पेशीचे. सुरुवातीला बघितलं तर पेशी, सेलचा शोध कोणी लावला ते बघितलं होतं. नंतर बघितलं सेल थिअरी, तिघांनी दिली होती, शेल्डन्स आणि श्वान्स, आणि नंतर ॲडिशन केलं होतं रुडॉल्फ विर्चोवनं. नंतर पेशी सिद्धांताची तत्वे बघितली 3. तिसरंच तत्व फक्त रुडॉल्फ विर्चोवनं ॲड केले, पहिले 2 शेल्डन आणि श्वानचे. नंतर पेशी तत्वातल्या पेशीच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती बघितल्या होत्या. पहिलं बघितलं होतं रॉबर्ट हुक, डेड सेलमध्ये. नंतर बघितलं होतं लिओन हुक, जिवंत सेलमध्ये. रॉबर्ट ब्राऊन, न्यूक्लियसचा शोध लावला होता रॉबर्ट ब्राऊननी. पुरकिंजेनी प्रोटोप्लाझमला नाव दिलं होतं, पुरकिंजे. नंतर आपण सेलचे अवयव बघायला चालू केले होते. सेलचे अवयव, सेल ऑर्गॅनिल्स किंवा पेशीचे अवयव. ही डायग्राम बघितली होती, वनस्पती आणि प्राणी, त्याचा डिफरन्स बघितला होता. हे आपण शेवटला अजून याचा वनस्पती आणि प्राण्याचा डिफरन्स बघायचा आहे, कारण त्याच्यावर 5-6 प्रश्न आलेले आहेत. सेल वॉल 3च बघितले आपण, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि केंद्रक. ठीक आहे. राहिलेले सेल टॉपिक आपण उद्या बघूया.